देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी. शोध सत्य बातमीचा. हिंगोली लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर हे प्रचंड बहुमताने विजयी झाले असून हिंगोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कदम पाटील कोहळीकर यांच्यात आणि उद्धव ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांच्यात मोठी लढत चालली होती. मतमोजणी करताना सुरुवातीला बाबूराव कदम पाटील कोहळीकर हे आघाडीवर होते, तर काही वेळानंतर नागेश पाटील आष्टीकर हे आघाडीवर आले आणि 1,08,602 मतांच्या लीडने निवडून आले. नागेश पाटील आष्टीकर यांना एकूण 4,52,535 मतं मिळाली, तर बाबूराव कदम पाटील कोहळीकर यांना एकूण 3,83,933 मते मिळाली आहे. नागेश पाटील आष्टीकर हे 1,08,602 मतांनी बाबूराव कदम यांचा पराभव करून निवडून आले. DPA न्यूजसाठी प्रतिनिधी शिवराम कदम, हिंगोली. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.